नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पीके पब्लिकेशन या चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण काही चालू घडामोडी बघणार आहोत जून महिन्यामधले। चला सुरुवात करूया। पहिली घटना आहे, जगातील पहिला पूर्णपणे स्वायत्त AI सॉफ्टवेअर इंजिनियर आहे डेविन। जगातला पहिला स्वायत्त AI सॉफ्टवेअर इंजिनियर डेविन। कॉग्निशन नावाच्या अमेरिकन कंपनीने हा बनवलेला आहे। चॅटबॉट जो हा डेव्हिड आहे इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियर, हा कॉग्निशन या नावाच्या अमेरिकन कंपनीने बनवलेला आहे। डेविन हा स्वतः गोष्टी शिकू शकतो आणि चुका सुधारू देखील शकतो आणि ह्या आपल्या कामगारांचा तो सहकारी बनू शकतो, म्हणजे सहकाऱ्यांसारखा तो कार्य करू शकतो। नंतरची घटना आहे, भुवनेश्वरमध्ये भारतातील पहिल्या इनडोअर ॲथलेटिक्स सेंटरचे उद्घाटन झालं। भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियममध्ये। कुठे? भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियममध्ये इनडोअर ॲथलेटिक्स सेंटरचं उद्घाटन झालं आणि यामध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री कोण आहे? नवीन पटनायक। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न विचारू शकतात, ओडिशाचे मुख्यमंत्री कोण म्हणून? नवीन पटनायक। आणि भुवनेश्वर येथे कलिंगा स्टेडियम येथे इनडोअर ॲथलेटिक्स सेंटरचं उद्घाटन झालं आणि याला एकूण खर्च किती लागला? 120 कोटी रुपये अंदाजे खर्च लागलेला आहे। नंतरची योजना आहे, महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू होणार आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कोणती? तर दारिद्र्य रेषेखालील ज्या 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिला आहेत, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटिता, या सर्वांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। गरीब महिलांसाठी ही योजना महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या नावाने सुरू करण्यात येणार आहे। यामध्ये या दारिद्र्य रेषेखालील महिलांना महिन्याला 1200 ते 1500 रुपये मिळणार आहे। तर अशी ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असणार आहे। ही सुरुवात व्हायची आहे, लवकरच सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे। नरेंद्र मोदी यांनी PM सूरज पोर्टल लॉन्च केले। कोणतं? PM सूरज। काय ते? प्रधानमंत्री सामाजिक उत्थान एवं रोजगार आधारित जनकल्याण पोर्टल। प्रधानमंत्री सामाजिक उत्थान एवं रोजगार आधारित जनकल्याण पोर्टल। याचा उद्देश आहे समाजातील वंचित घटकांमधील उद्योजकांना क्रेडिट सहाय्य प्रदान करणे। कर्ज आणि क्रेडिट योजनांसाठी अर्ज करण्यासाठी वन स्टॉप प्लॅटफॉर्म असेल। वन स्टॉप प्लॅटफॉर्म कोणता? PM सूरज। 1 लाख लाभार्थ्यांना रुपये 720 कोटी किमतीचे क्रेडिट दिले जाणार आहे। PM सूरज लाभार्थ्यांना थेट आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात, मध्यस्थ आणि कमिशन दूर करण्यात मदत करेल। म्हणजेच जे आपण कर्ज घेतो किंवा कोणत्याही योजनेसाठी आपण हे करत असतो, फॉर्म भरतो, त्याच्यामध्ये जे मध्ये कमिशन घेणारे असतात, मध्यस्थ असतात, त्यांची इथे गरज पडणार नाही। डायरेक्ट आपण PM सूरज यामधून आर्थिक सहाय्य प्रदान करू शकतो आणि कर्ज देखील घेऊ शकतो आणि योजनांचा लाभ देखील घेऊ शकतो। असं हे PM सूरज पोर्टल नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केलेलं आहे। त्यानंतर आहे, इलेक्ट्रॉनिक वाहन प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ई-मोबिलिटी स्कीम सुरू केली आहे। इलेक्ट्रॉनिकवर वाहनं यूज करण्याचा जास्तच तुम्ही वापर करावा, यासाठी गव्हर्नमेंटने प्रोत्साहन देण्यासाठी गव्हर्नमेंटने ई-मोबिलिटी स्कीम सुरू केली आहे। म्हणजे पेट्रोल डिझेलचा वापर कमी करून तुम्ही इलेक्ट्रॉनिकचे चार्जिंगचे वाहनं वापरावीत, याकरता गव्हर्नमेंटनं ई-मोबिलिटी स्कीम सुरू केली। 2 चाकी आणि 3 चाकीसाठी सबसिडी देण्यात येणार आहे। 2 व्हीलरसाठी 10,000 सबसिडी, 3 व्हीलरसाठी 25,000 सबसिडी देण्यात येणार आहे। 3 व्हीलर कमर्शियलसाठी 50,000 सबसिडी देण्यात येणार आहे। कमर्शियल म्हणजे जे शहरी भाग आहे तिथे 3 व्हीलरसाठी 50,000 सबसिडी मिळणार आहे। 1 एप्रिल ते 31 जुलैपर्यंत या योजनेसाठी 500 कोटीची तरतूद केली आहे। किती कोटीची? 500 कोटीची तरतूद यासाठी केलेली आहे। नंतरची घटना आहे, गुजरात या राज्याला सर्वोच्च पवन ऊर्जा स्थापित क्षमतेसाठी
पुरस्कार देण्यात आलेला आहे. पहिले पवन ऊर्जा क्षमता जास्त असलेलं राज्य कोणतं? तर गुजरात. त्यानंतर तामिळनाडू आणि नंतर कर्नाटक. गुजरात राज्याची पवन ऊर्जा क्षमता आहे 11,823 मेगावॅट. तामिळनाडूचे 10,743 मेगावॅट आणि कर्नाटकची आहे 6,312 मेगावॅट. एवढी क्षमता या राज्यांची पवन ऊर्जा निर्मितीची आहे. त्यामध्ये सर्वात जास्त पवन ऊर्जा निर्मिती करणारा राज्य जो ठरला आहे तो आहे गुजरात. त्यानंतर आहे केरळमधील कोझिकोड हे भारताचे पहिले युनेस्को साहित्य शहर म्हणून घोषित झालेले आहे. भारतातील पहिले युनेस्को साहित्य शहर म्हणून केरळमध्ये कोझिकोड हे शहर घोषित करण्यात आले आहे. कधी करण्यात आले? 23 जूनला. आणि या 2024 पासून 23 जून हा दिवस कोझिकोडचा साहित्य नगरी दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचे केरळ राज्य सरकारने जाहीर केले आहे. केरळ राज्य सरकारने कोझिकोडचा साहित्य नगरी दिन म्हणून 23 जून हा दिवस साजरा करण्याचा ठरवला आहे. कधीपासून? 2024 पासून. ऑक्टोबर 2023 मध्ये कोझिकोडला युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कच्या साहित्य श्रेणीत स्थान मिळाले होते. युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कच्या साहित्य श्रेणीत स्थान मिळालं होतं. आणि कोझिकोड हे शहर असं आहे की जिथे 500हून अधिक ग्रंथालये कार्यरत आहेत. म्हणजे 500हून अधिक ग्रंथालये या कोझिकोड शहरामध्ये आहेत आणि तिथे म्हणजे चालू आहेत, ते बंद नाहीत, चालू आहेत. नंतरची घटना आहे रोहित शर्मा T20 मध्ये 200 षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरला. रोहित शर्मा हा T20 मध्ये 200 षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरला. पुरुषांच्या T20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारा पहिला रोहित शर्मा. त्याने 149 डावात 203 षटकार मारले. त्यानंतर मार्टिन गप्टिल याने 118 डावात 173 षटकार मारले. त्यानंतर जोस बटलर 113 डावात 137 षटकार मारले. नंतर ग्लेन मॅक्सवेल 103 डावात 133 षटकार याने मारले. पुरुष T20 मध्ये पहिला जास्त षटकार मारणार कोण आहे? रोहित शर्मा, 200 पेक्षा जास्त. नंतर आहे महत्वाचं आहे हे आपलं मोदीचे 18व्या लोकसभेमधील पहिलं भाषण. त्यातले काही मुद्दे. 2047 पर्यंत विकसित भारताची निर्मिती करण्याचे लक्ष्य निर्धारित करून लोकसभेचा प्रारंभ केला आहे. 25 जून आणीबाणी भारताच्या लोकशाहीत एक काळा अध्याय लिहिल्याला 25 जूनला 50 वर्ष पूर्ण होत आहे. स्वातंत्र्यानंतर दुसऱ्यांदा एका सरकारला सलग तिसऱ्यांदा देश सेवेची संधी मिळाली आहे. हे सर्व जे वाक्य आहे हे मोदींच्या तोंडचे आहे, जे नरेंद्र मोदी बोलले, ते पंतप्रधान बोलले ते. 18व्या लोकसभेत तरुण खासदारांची लक्षणीय संख्या पाहून आम्हाला आनंद झाला. भारतीय परंपरा आणि सांस्कृतिक वारसा परिचित असलेल्यांसाठी 18 हा अंक खूप महत्त्वाचा आहे. भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आहेत, ज्यात कर्म, कर्तव्य आणि करुणेचा संदेश दिला जातो. आपल्या परंपरेत 18 पुराणे आणि उपपुराण देखील आहेत. 18चे मूळ 9 आहेत. पूर्णतेचे प्रतीक असलेली संख्या आम्हाला वयाच्या 18व्या वर्षी मतदानाचा अधिकार मिळतो. 18वी लोकसभा भारताच्या अमृतकालशी एकरूप होऊन त्याची स्थापना ही एक शुभचिन्ह आहे. या शब्दांमध्ये नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या पहिल्या सभेला सुरुवात केली. हे महत्त्वाचं होतं. त्यानंतरचं बघूया आपण. भारत आणि श्रीलंका यांना जोडणाऱ्या राम सेतूची लांबी 48 किलोमीटर आहे. भारत आणि श्रीलंका यांना जोडणारा जो राम सेतू बांधण्यात आला त्यांची लांबी किती? 48 किलोमीटर एवढी आहे.
भारताच्या दक्षिण टोकाला रामेश्वरम बेट आणि श्रीलंकेच्या उत्तर भागातील टोकाला मन्नारचे बेट यांना हा सेतू जोडला जाणार आहे. भारताच्या दक्षिणेला जो रामेश्वर बेट आहे त्याला हा राम सेतू आणि श्रीलंकेतील उत्तर भागातील जो मन्नारचं बेट आहे त्याला जोडणार आहे. नंतर आहे राज्यसभेतील सभागृह नेतेपदी जे.पी. नड्डा यांची निवड करण्यात आली. यापूर्वी केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे सभागृह नेते होते. आतापर्यंत जे.पी. नड्डा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. आता ते राज्यसभेतील सभागृह नेतेपदी निवडून आले आहे. विधान परिषद निवडणूक त्याविषयी माहिती. 11 आमदारांची मुदत 27 जुलैला संपणार आहे. 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे. अर्ज भरण्याची सुरुवात 25 जूनपासून सुरू झालेली आहे आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख 2 जुलै आहे. अर्ज माघारी घेणे 5 जुलैपर्यंत माघारी घेऊ शकतात आणि मतदान आहे 12 जुलैला. मतमोजणी देखील 12 जुलैला संध्याकाळी 5 वाजल्यापासून सुरू होणार आहे. म्हणजे विधान परिषदेची निवडणूक कधी आहे तर 12 जुलैला. नंतर आहे कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स 2023 मध्ये प्रथमच ग्लोबल टॉप 100 मध्ये भारतातील 9 बंदरांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये पहिले 3 बंदर आहे. पहिलं बंदर आहे चीनमधील यांशान बंदर. कोणतं आहे पहिलं बंदर? चीनमधील यांशान बंदर. दुसऱ्या क्रमांकाचं आहे ओमानमधील सलालाह बंदर. तिसऱ्या कंटेनर आहे कार्टजेना बंदर. भारतातील विशाखापट्टणम बंदर 19व्या क्रमांकावर आहे. जे कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स CPPI चा अहवाल आहे ग्लोबल टॉप 100चा, त्यामध्ये 19व्या क्रमांकावर भारतातलं विशाखापट्टणम हे बंदर आहे. आधी हे 2022 मध्ये जो सर्वे झाला होता त्यामध्ये याचा क्रमांक 155 वर होता. बघा विद्यार्थी मित्रांनो, 22 मध्ये या बंदराला 155वा क्रमांक मिळाला होता आणि 2 वर्षातच या बंदराने 19व्या क्रमांकावर मजल मारलेली आहे. म्हणजे त्याने आपल्यामध्ये या बंदरावर खूप डेव्हलपमेंट करण्यात आलेली आहे. भारतातील पहिल्या 100 मध्ये 9 बंदरे आहेत. जे CPPIचा अहवाल आहे त्यामध्ये 100 बंदरांमध्ये भारतातले 9 बंदर आहेत. कोणकोणते? विशाखापट्टणम हे जे बंदर आहे ते 19व्या स्थानावर आहे. मुद्रा बंदर हे 27व्या क्रमांकावर आहे. पिंपागाव 41 वर आहे. कामराजन 47व्या क्रमांकावर आहे. कोचीन 63वा क्रमांक. हजिरा 68व्या क्रमांकावर आहे. कृष्णपट्टणम 71, चेन्नई अंश आणि जवाहरलाल नेहरू 96व्या क्रमांकावर या बंदरांनी बाजी मारलेली आहे. हा निर्देशांक जागतिक बँक आणि S&P ग्लोबल मार्केट इंटेलिजन्स द्वारे विकसित केला जातो. यांच्याद्वारे हा निर्देशांक ठरविला जातो. हे जगभरातील कंटेनर पोर्टच्या कामगिरीचे मोजमाप आणि तुलना करते. त्यानंतर रजपर्व, यालाच राजा परब असेही म्हणतात. हा महोत्सव ओडिशा राज्यामध्ये साजरा केला जातो. रजपर्व हा ओडिशा राज्यात साजरा केला जातो. काही महत्त्वाचे उत्सव बघूया. बन्नी महोत्सव आंध्र प्रदेशमध्ये साजरा करतात. लोसांग महोत्सव सिक्कीममध्ये साजरा केला जातो. सिग्मो महोत्सव हा गोवा या राज्यात साजरा करतात. तानसेन महोत्सव ग्वालियर मध्य प्रदेश MP मध्ये साजरा केला जातो. गीता महोत्सव कुरुक्षेत्र हरियाणा इथे साजरा करण्यात येतो. तसे हेथाई अम्मन उत्सव हे तामिळनाडूमध्ये आणि जल्लीकट्टू महोत्सव हे दोन्ही तामिळनाडू राज्यात साजरे केले जातात. नंतर आहे कंबाला महोत्सव कर्नाटकमध्ये साजरा करण्यात येतो. कंबाला महोत्सव कर्नाटकमध्ये साजरा केला जातो. मकरविलक्कू उत्सव केरळमध्ये. हेमिसेचू महोत्सव लडाखमध्ये साजरा करतात. उंट महोत्सव बिकानेर आणि मरू महोत्सव जैसलमेर राजस्थानमधील बिकानेर येथे उंट महोत्सव आणि जैसलमेर येथे मरू महोत्सव साजरे केले जातात. विद्यार्थी मित्रांनो, हे महोत्सव सर्व लक्षात ठेवा. कोणत्या राज्यात कोणता महोत्सव कोणता उत्सव
कोणते सण साजरे केले जातात, कोणताही प्रश्न विचारू शकतात. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतर आहे 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव MIFF. याची सुरुवात नॅशनल जिओग्राफिकच्या डॉक्युमेंटरी बिली अँड मॉली अँड ऑटर अ लव्ह स्टोरी याने झाला. जे आपलं 18वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव याची सुरुवात कशाने झाली? बिली अँड मॉली या नॅशनल जिओग्राफिकल डॉक्युमेंटरीने झाली. आणि हा जो चित्रपट महोत्सव आहे हा 15 ते 21 जून या दरम्यान पार पडला. नंतरची घटना आहे स्मृतिवन भूकंप स्मारक संग्रहालय भूम, जे गुजरातमध्ये आहे, त्याला युनेस्कोच्या प्रिक्स व्हर्साय पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. युनेस्कोच्या प्रिक्स व्हर्साय पुरस्कारासाठी स्मृतिवन भूकंप स्मारक संग्रहालय गुजरातमधील भूम याची निवड करण्यात आली आहे. गुजरातमधील भूकंपग्रस्तांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधण्यात आलेल्या स्मृतिवन भूकंप स्मारक संग्रहालयाचे याच्यासाठी निवड करण्यात आली. युनेस्कोने प्रतिष्ठित प्रिक्स व्हर्साय पुरस्कारासाठी 7 सर्वात सुंदर संग्रहालय निवडली आहेत, ज्यात भुजच्या स्मृतिवन भूकंप स्मारक संग्रहालयाचा समावेश आहे. 2001चा गुजरात भूकंप जो झाला होता त्याची तीव्रता होती 7.6 रिश्टर. 13 ते 20 हजार पर्यंत लोकांचा यामध्ये मृत्यू झाला होता. त्यामुळे इथे या भूकंपग्रस्तांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मृतिवन भूकंप स्मारक संग्रहालय बांधण्यात आले होते आणि त्याला युनेस्कोच्या प्रिक्स व्हर्साय पुरस्कारासाठी त्याची निवड करण्यात आलेली आहे. नंतरची घटना आहे गोसी खुर्द प्रकल्प, जो आता सध्या चर्चेत आहे. गोसी खुर्द प्रकल्प जलपर्यटन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. या जलाशयाला इंदिरा सागर जलाशय म्हणतात आणि याची पायाभरणी इंदिरा गांधी यांनी 23 ऑक्टोबर 1984 केली होती आणि सुमारे यामध्ये 249 गावांचे स्थलांतरण झाले होते. आणि हा जो प्रकल्प आहे हा जलपर्यटन प्रकल्प म्हणून आणि याचं भूमिपूजन करण्यात आलं आणि ह्या लवकरच हे लोकांसाठी खुले पण करून देण्यात येणार आहे. नंतरचं आहे केरळचं नाव केरडम करणार. केरळ विधानसभेने हा ठराव मंजूर केला आहे की केरळचं नाव केरडम करायचं. त्यामध्ये सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटसह विरोधी बाकांवरील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटनेही या प्रस्तावाला पाठिंबा दिला. म्हणजे जे विधानसभा आणि विधान परिषद या दोन आपले जे असतात त्या दोघांनीही यामध्ये आणि विरोधी पक्षनेते असतात त्यांनी देखील या नावाच्या बदलाला संमती दिली आहे, पाठिंबा दिलेला आहे. आणि केरळचे मुख्यमंत्री कोण आहे हा प्रश्न जर विचारला तर कोण आहे? पिनरई विजयन. आता बघूया आपण सध्या बदललेली नावे, ज्या शहरांची नावे बदलण्यात आली ती शहरं बघूया. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. उस्मानाबादचं धाराशिव जिल्हा, अहमदनगरचा अहिल्यानगर जिल्हा आणि वेल्हे तालुक्याचे राजगड तालुका असं हे नाव बदललेले आहेत. तसे सर्वांनाच माहीत असेल, अभ्यास आहेत विद्यार्थ्यांचा. आणि काही महत्त्वाचे नाव बदल होणार आहेत ते पण बघूया. नवी मुंबईतील विमानतळाचे नाव दिबा पाटील असं करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातील अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज करण्यात आले. नवी दिल्लीच्या राजपथाचे नाव बदलून कर्तव्यपथ. फैजाबाद जिल्हा आणि विभागाचे नाव बदलून अयोध्या केलेले आहे. फैजाबाद आणि तो विभाग आहे त्याचं नाव बदलून अयोध्या करण्यात आलं. दिल्लीच्या प्रसिद्ध फिरोजशाह कोटला क्रिकेट स्टेडियमचं नाव बदलून अरुण जेटली स्टेडियम असे करण्यात आले आहे. यूपीच्या प्रतिष्ठित मुगलसराय जंक्शनचे नाव पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन असे करण्यात आले. हरियाणाच्या गुरगावचे नाव बदलून गुरुग्राम केले. हरियाणाचं गाव आहे त्याचं नाव बदलून गुरुग्राम. बघा, उत्तर प्रदेशच्या अलाहाबादचं नाव बदलून प्रयागराज, राजपथचे नाव बदलून कर्तव्यपथ,
फैजाबाद जिल्ह्याचं अयोध्या नाव करण्यात आले. फिरोजशाह कोटला क्रिकेट स्टेडियमचं नाव बदलून अरुण जेटली स्टेडियम करण्यात आले. मुघलराय जंक्शन यूपीचं जे जंक्शन आहे त्याचं नाव बदलून पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन असं करण्यात आलं आणि हरियाणाच्या गुरुगावचं नाव बदलून गुरुग्राम करण्यात आलेलं आहे. नंतर आहे मुघल सम्राट औरंगजेबाच्या नावावर असलेल्या एलिट स्ट्रीटचे नाव 2015मध्ये APJ अब्दुल कलाम रोड असं करण्यात आलं. औरंगजेबच्या नावावर असलेल्या एलिट स्ट्रीटचं नाव 2015मध्ये APJ अब्दुल कलाम रोड असं करण्यात आलं. हे सर्व लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. नंतर लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी या लष्कराचे उपप्रमुख असतील. सध्या ते लष्कराच्या सेंट्रल कमांडचे धुरा सांभाळत आहे. लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी हे लष्कराचे उपप्रमुख असतील. नॅशनल डिफेन्स अकादमी आणि इंडियन मिलिटरी अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत ते. 85मध्ये गढवाल रायफलमध्ये नियुक्त करण्यात आले होते. 37 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांनी सेवा केलेली आहे. लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे 30 जूनपर्यंत असणार आहे. लष्कर उपप्रमुख हे उपेंद्र द्विवेदी हे 30 जूनपर्यंत असणार आहे. त्यानंतर 30 जूनला NS राजा सुब्रमण्य हे लष्कर उपप्रमुख बनतील आणि उपेंद्र द्विवेदी हे लष्कर प्रमुख बनतील. जून म्हणजे उद्यापासून. त्यानंतरचा नागालँडमध्ये 20 वर्षानंतर नागरी निवडणुका होणार आहेत. बघा ही घटना अतिशय इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. नाव लक्षात ठेवा, नागालँड आणि 20 वर्षानंतर. महिलांना 33% जागा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये राखीव असतील. 2004मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक झाली होती. त्यानंतर आता 20 वर्षानंतर 26 जूनला ही निवडणूक झालेली आहे. इम्पॉर्टंट याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. नागालँडमध्ये कोणत्या देशामध्ये 20 वर्षानंतर निवडणुका होत आहे, नागरी निवडणुका होत आहे, तर नागालँडमध्ये. किंवा नागालँडमध्ये किती वर्षानंतर निवडणुका होत आहे? 20 वर्षानंतर. कोणत्या साली झाली होती? 2004 साली झाली होती. तर असे कोणतेही प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर जगातील पहिले आशियाई गिधाड संवर्धन केंद्र उत्तर प्रदेशमध्ये स्थापन करण्यात येणार आहे. जगातील पहिलं गिधाड संवर्धन केंद्र उत्तर प्रदेशमध्ये निर्माण करण्यात येत आहे, स्थापन करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशने महाराजगंज जिल्ह्यात आशियाई गिधाडासाठी जगातील पहिले संवर्धन आणि प्रजनन केंद्र स्थापन केले आहे. उत्तर प्रदेशमधील महाराजगंज जिल्ह्यात. कोणत्या? महाराजगंज जिल्ह्यात आशियाई गिधाड संवर्धन केंद्र स्थापन करण्यात येत आहे. 2007 पासून इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचरच्या लाल यादीमध्ये गंभीरपणे धोक्यात आले आहे. जे गिधाड आहे त्यांची संख्या कमी झालेली आहे आणि त्यांच्या संवर्धनाकरिता आशिया खंडात एक त्यांचं संवर्धन केंद्र असावं, त्यांचं प्रजनन केंद्र असावं म्हणून जगातलं पहिलं गिधाड संवर्धन केंद्र हे उत्तर प्रदेशशील महाराजगंज या जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेलं आहे. काही महत्त्वाचे मुद्दे बघूया आपण यामध्ये. नंतर आहे केदार बद्री कार्तिक कोइल एथिराई पर्यटन एक्सप्रेस. उत्तराखंड राज्याने केदार बद्री कार्तिक कोइल एथिराई ही पर्यटन एक्सप्रेस सुरू केलेली आहे. उत्तराखंडचे पर्यटन विकास मंडळ आणि IRCTC यांनी मिळून या एक्सप्रेसची सुरुवात केलेली आहे आणि सुरुवात ही 20 जूनला झालेली आहे. 165 प्रवाशांना घेऊन ही एक्सप्रेस रेल्वेगाडी मदुराई येथून रवाना झालेली आहे. ही रेल्वेगाडी मदुराई, चेन्नई, विजयवाडा, वारंगल, नागपूर, भोपाळ, झाशी, ग्वाल्हेर, आग्रा अशा 3 दिवसाचा प्रवास करून 23 जूनला रविवारी उत्तराखंडच्या योगनगरी ऋषिकेश रेल्वे स्थानकावर पोहोचली. केदारनाथ बद्रीनाथ कार्तिक स्वामी मंदिर येथे प्रवासी रेल्वे करणार आहे.
बघा, केदार, बद्री, कार्तिक, कोईल, येथिराई पर्यटन एक्सप्रेस उत्तराखंड राज्याने पर्यटन विकास मंडळ आणि IRCTC यांच्या मिळून सुरुवात केली. 20 जूनला 165 प्रवासी घेऊन ही रेल्वे मदुराईवरून निघाली आणि चेन्नई, विजयवाडा, वारंगळ, नागपूर, भोपाळ, झाशी, ग्वाल्हेर, आग्रा अशा 3 दिवसाचा प्रवास करून 23 जूनला ती रविवारी उत्तराखंडच्या योगनगरी ऋषिकेश रेल्वे स्थानकावर पोहोचली. नंतर केदारनाथ, बद्रीनाथ, कार्तिक स्वामी मंदिर हे देखील ती रेल्वे प्रवास करणार आहे. नंतरची घटना आहे, केंद्र सरकारच्या सहाय्याने राज्यातील 28,000 ग्रामपंचायतीमध्ये ऑक्टोबरपासून इंटरनेटची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. बघा, खूप मोठी घोषणा आहे ही. ऑक्टोबरपासून 28,000 ग्रामपंचायतीमध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे केंद्र सरकारकडून. याची स्पीड जी असणार आहे ते 10 MBPS स्पीड असणार आहे. 5,000 कोटीची योजना आहे. केंद्र सरकार 3,000 कोटी आणि राज्य सरकार 2,000 कोटी यामध्ये लागत लावणार आहे. 2016 या योजनेला सुरुवात झाली होती आणि आता या ऑक्टोबरपासून ही अंमलात आणणार आहे. नंतर 60 वर्षात पहिल्यांदा मुस्लिम खासदारांची संख्या कमी झाली. म्हणजेच आता जी 18वी लोकसभा निवडणूक झाली यामध्ये जे खासदार आहेत त्यामध्ये मुस्लिम खासदारांची संख्या ही जी आधी होती त्यापेक्षा कमी झालेली आहेत. 18व्या लोकसभेत 24 खासदार म्हणजे 4.4% खासदार 1980 ते 84 या कालावधीत 7व्या लोकसभेत ही संख्या होती सर्वाधिक म्हणजे 8.3% होती. म्हणजे आधी ही 8.3% होती मुस्लिम खासदारांची संख्या, आता ती 4.4%वर आलेली आहे. आणि यावेळेस सर्व तरुण खासदार निवडून आलेले आहेत. त्यानंतर आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट 2024. याची थीम आहे 2024ची SDGs आणि UN समिट ऑफ द फ्युचर. यामध्ये 167 देशांचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे फिनलँड, ज्यामध्ये 86.35 गुण या देशाला मिळाले आहे. नंतर आहे स्वीडन आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे डेन्मार्क. सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्टच्या अहवालात 2024च्या अहवालात पहिल्या क्रमांकावर देशाला फिनलँड, दुसरा स्वीडन आणि तिसरा डेन्मार्क. यामध्ये भारत हा 109व्या स्थानावर आहे आणि याचे जे गुण आहे ते 63.89 गुण आहेत. 167व्या क्रमांकावर साऊथ सुदान आहे जो 40.14 गुण आहे. SDG आणि 17 उद्दिष्ट आहेत जो 2030 पर्यंत पूर्ण करायची आहेत. यामध्ये भारताचा 109व्या क्रमांकावर स्थान मिळालेलं आहे. जो देश यावर अंमलबजावणी करत आहे त्यावरून त्यांचा रँक ठरवला जात आहे. म्हणजे फिनलँड या देशाने जे 2030 पर्यंतचे 17 उद्दिष्ट दिलं आहे त्यामध्ये त्यांनी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणून त्याचा पहिला क्रमांक 167 देशांमध्ये आलेला आहे. आणि 167 सर्वात लास्ट कोणता देश असेल तर साऊथ सुदान देश आहे. नंतरची घटना आहे ऊर्जा संक्रमण निर्देशांक एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स. ऊर्जा संक्रमण निर्देशांक. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने नुकताच जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक जाहीर केला आहे. यामध्ये भारताचा क्रमांक 63 आहे. यात पहिले 5 देश आहेत स्वीडन, डेन्मार्क, फिनलँड, स्वित्झर्लंड आणि फ्रान्स. हे पहिल्या 5 मध्ये आहे आणि चीन हा 20व्या क्रमांकावर आहे. ऊर्जेचं ट्रान्झिशन करण्यामध्ये भारत हा 63व्या क्रमांकावर आहे. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले सर्व 20 जून पासूनचे चालू घडामोडी.